आता बातम्या पाहूयात विस्ताराने। नागपूरमध्ये आज ओबीसींचा महामोर्चा निघणार आहे। 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा जी.आर. रद्द करण्याची मागणी या महामोर्चातून केली जाते। मोठ्या संख्येने या ठिकाणी ओबीसी संघटना सहभागी होताना आता पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळात आता या महामोर्चाला सुरुवात होणार आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, या मोर्चाला कधी सुरुवात होणार आहे, काय अधिकची माहिती? अगदीच नीलम, थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। पूर्ण तयारी मोर्चा झाली आहे। मी आता सध्याला येथे नागपूरच्या पंचशील चौकामध्ये आहे आणि याच मार्गाने यशवंत स्टेडियमपासून ते संविधान चौकापर्यंत हा महामोर्चा निघणार आहे। आपण पाहाल तर मोठी तयारी जी आहे ते संपूर्ण यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत एकूणच करण्यात आले आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील संपूर्ण या मोर्चाला जे आहे ते सुरक्षा देण्यासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। एकूणच पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने 2 सप्टेंबरचा जो मराठा आरक्षणासंदर्भातला जी.आर. काढण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा, ही प्रमुख मागणी या ठिकाणी जी आहे ती ओबीसी बांधवांची आजच्या मोर्चाच्या माध्यमातून जी आहे ती एकूणच केली जाणार आहे। ओबीसी नेते विजय वडेट्टीवार असतील, खासदार प्रतिभा धानोरकर असतील, हे देखील यामध्ये सहभागी होणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील नागपूरमध्ये रात्रीच मुक्कामी आलेले आहे आणि ते देखील या मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी होतील आणि इतरही राज्यातील जे आहे ते बडे ओबीसी नेते यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। कोणत्याही नेत्यांना किंवा कोणत्याही संघटनांना यामध्ये निमंत्रण देण्यात आले नाही। थेट मात्र स्वमर्जीने जे आहे ते आपण सहभागी होण्याचं आवाहन या ठिकाणाहून करण्यात आले होते। त्यामुळे नक्कीच मोठी संख्या आजच्या मोर्चामध्ये जे आहे ते या ठिकाणी एकवटणार आहे आणि एकूणच मोठी गर्दी मोर्चामध्ये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दिसून येणार आहे। आपण जर एकूणच जर पाहायला गेलं ज्या पद्धतीने 2 सप्टेंबरचा जो जी.आर. काढण्यात आलेला आहे तो कुठेतरी ओबीसी समाजावर आळा घालणार आहे असा आरोप जे आहे ते थेट विजय वडेट्टीवार जे आहे ते करतायत। आता काही वेळामध्ये जे आहे ते यशवंत स्टेडियम येथे काही ओबीसी नेत्यांची या ठिकाणी भाषणं पार पडतील आणि अखेरला जे आहे ते संविधान चौकामध्ये देखील समारोपीय भाषण जे आहे ते विजय वडेट्टीवार यांचं पार पडणार आहे। त्यामुळे नक्कीच विजय वडेट्टीवार नेमकं काय निशाणा साधतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। विखे पाटलांनी काल जरांगे पाटलांची भेट घेतली, त्यावर देखील विजय वडेट्टीवार असतील, लक्ष्मण हाके असतील यांनी जे आहे ते कडाडून टीका केली आहे। ते स्वार्थीपणे आपली भूमिका मांडत असल्याची टीका देखील विजय वडेट्टीवार असतील आणि लक्ष्मण हाके असतील त्यांनी आज लोकशाही मराठीशी बोलताना केलेली आहे। त्यामुळे नक्कीच आजच्या समारोपीय भाषणातून सुद्धा विजय वडेट्टीवार सरकारवर काय टीकास्त्र सोडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।